अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरमध्ये विविध उपक्रम जे आहेत ते राबवले चाललेले आहेत। सोलापूरमध्ये माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्याही डोक्यामधून एक नवा संकल्प या ठिकाणी उतरवला चाललाय। आपण बघू शकता, आपण श्राविका महाविद्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची स्वाक्षरी मोहीम अभियान या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकताय की या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण बघू शकताय की महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नावे काही या ठिकाणी संदेश लिहिला चाललाय। त्या ठिकाणी आपण बघू शकताय की अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशा भावना या विद्यार्थ्यांच्या या विद्यार्थिनींच्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। खरं तर काही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत या ठिकाणी बोलायला, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगशील, तुम्ही अजितदादा पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलात, हस्ताक्षर मोहीम सुरू आहे आणि काय शुभेच्छा दिल्यात त्या ठिकाणी? आम्ही अजितदादा पवार यांना ही शुभेच्छा देऊ की आमचे येणारे मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री हे अजितदादा पवार असं आम्हा सगळ्या मुलींची इच्छा आहे। आणि त्यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली महिलांसाठी, मुलींसाठी, त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ईश्वरचंद हीच प्रार्थना आहे की भावी मुख्यमंत्री हे अजितदादा पवारच व्हावे। नक्कीच आपण बघू शकताय की लाडकी बहीण योजना असेल किंवा शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये जे 100% लाभ उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये दिलेला आहे त्याचीच अनुभूती या विद्यार्थिनींच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आपल्यासोबत आनंदात आहेत। दादा, काय सांगाल? खरं तर कालच आपण बघितलं उपमुख्यमंत्र्यांनी वेगळ्या पद्धतीची घोषणा केलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःच्या बळावरती त्या निवडणुका लढवायच्या आहेत। काय मागणी कराल, काय शुभेच्छा द्याल दादांना? दादांना माझी एवढी एकच शुभेच्छा आहे की दादाने आता मागं पुढं न बघता जी माध्यमामधून तिसऱ्या आघाडीची या ठिकाणी आम्ही बातमी बघितली, ह्या राज्यातला फुले शाहू आंबेडकरांचा जो विचारधारेला मानणारा वर्ग आहे तो अजितदादाला मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं या ठिकाणी आतुरलेलं आहे। दादाने या ठिकाणी महायुतीमध्ये तर दादा आहेत, या महायुतीचे लोक ज्या पद्धतीनं काय लोकांनी मध्ये म्हणजे महिन्यापूर्वी लोकसभेचे रिझल्ट आल्यानंतर जे काय वक्तव्य केले, अजितदादा एक दमदार नेता आहे। अजितदादांनी तिसऱ्या आघाडी तर केली तर या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा घेणारा म्हणजे आणि सर्वात जास्त जागा घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा होऊ शकतात। परंतु दादांनी तशा पद्धतीचा निर्णयसुद्धा कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। आज बघा, या महाराष्ट्रामधला बहुजन समाज असेल, त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जो मानणारा वर्ग आहे, हा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादाच्या पाठीमागे आहे। ह्या महाराष्ट्रातला अल्पसंख्याकसुद्धा अजितदादाच्या पाठीमागे आहे। महायुतीने आमचं म्हणणं आहे की या वाढदिवसादिवशी आम्ही दादांना शुभेच्छा देत असताना महायुतीने या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादाला घोषित करावं। मी एक कार्यकर्ता अजितदादाच्या विचाराचा म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, नाहीतर दादांनी तिसऱ्या आघाडीसुद्धा तयार झाली तर आम्ही दादाच्या पाठीमागे खंबीरपणे थांबू। या महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना एकत्रित करू आणि या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री दादाला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। नक्कीच आपण बघू शकतोय की तळागाळातल्या कार्यकर्त्याची जी इच्छा आहे ती उपमुख्यमंत्रीपदी आजपर्यंत असणारे अजितदादा पवार हे भावी मुख्यमंत्री व्हावेत आणि भावी मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना करावी अशा पद्धतीचं वक्तव्य इकडच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांमधून आपल्याला दिसून येत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।